हे बघ ऋषी, गेले काही दिवस मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करते. तुझं गाणं छंद म्हणून ठीक आहे, पण त्याचं करिअर करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या आभासचं काय झालं बघितलंस ना तू? या क्षेत्रात किती इन्सिक्युरिटी आहे. नावारूपाला आलेल्या गायकाला सुद्धा दुसऱ्या दिवशी इंडस्ट्री बाहेर फेकून देते. मग त्याचं काय? धडपड, टेन्शन आणि डिप्रेशन, आणि मग त्यातून एखादं व्यसन, दारू, जुगार, नाहीतर मग ड्रग्स. आई एक मिनिट. तू फार टोकाचा विचार करतेस असं वाटत नाही तुला? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्याचं उदाहरण देतेस ना, तू खरा आभास नाहीच आहे ग. माहितीये मला, पण तू ऐकलंस ना तो काय म्हणाला ते? तो एक स्ट्रगलर गायक आहे, होत करू गायक. आणि तुला कळतंय का ऋषी की त्या स्ट्रगलमुळे तो किती डिप्रेस झाला असेल, की तो त्या नशेमध्ये लोळत पडला होता. ही आहे इथली कॉम्पिटिशन. अगं आई, कॉम्पिटिशन आणि स्ट्रगल फक्त याच फील्डमध्ये आहे का? इतर फील्डमध्ये कॉम्पिटिशन स्ट्रगल नाहीये, सहज मिळून जातं का सगळं? आई, आजकाल प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्यात टिकून राहण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. हे बघ ऋषी, तुझ्या पुढे एवढ्या मोठ्या कॉन्सर्टमध्ये गायची संधी चालून आली म्हणून मी तुला परवानगी दिली. पण बस, आता यापुढे मी तुझ्या आयुष्याच्या बाबतीत रिस्क घेऊ शकत नाही. म्हणजे ही कॉन्सर्ट झाली की या गाण्यामध्ये करिअर करणं वगैरे हे सगळं एकदम बंद. अनु, काय बोलायलेस तू? प्लीज मला बोलू द्या. योग्य वेळेस न बोलल्याचे परिणाम भोगलेत मी, त्यामुळे आता मला अडवू नका. आई, पुन्हा या सगळ्याची तुलना तू तुझ्या लाईफशी करून खूप मोठी चूक करतेस. ऋषी, माझ्या चुकांचे पाढे वाचणं सोड आणि तू तुझ्या प्रगतीचा विचार कर. सध्या तुझ्या डोक्यावर कुठली जबाबदारी नाहीये ना, म्हणून हे सगळं चाललंय तुझं. एकदा तुझं लग्न होऊ दे, संसाराची जबाबदारी तुझ्यावर पडू दे, मग बघूया हे म्युझिकचं भूत तुझ्या डोक्यावरून उतरतं की नाही ते. नाही, लग्न लावून देच, माझी काय बी हरकत नाही. पण त्यासाठी एक पोरगी लागणार, तिला ती आवडाय पाहिजे, त्याला ती आवडाय पाहिजे. अशी आहे का कोणी नजरेत? हो ना, मुलगी तर शोधायला हवीच. आहे माझ्या पाहण्यात एक मुलगी. आई नवीन आहे कुणी? हो, कामिनी. तिच्या मारिका. हा, वत्सला पाठक ताई माझी, त्यांनीच नंबर दिला. हो, नीतू नाशिककर. तुम्हाला ईमेल ID वर ते काय मेल पाठवलंय ना माझ्या मुलाने? नाही हो, नाही, ते काही खरं नाही हो. म्हणजे काय, मैत्रिणी मिळून ना अशाच थट्टा करत होते. ठीक आहे, मी वाट बघते. हो. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके